नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर ज्या गोष्टीची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते ते म्हणजे आपला बार्टीचा रिझल्ट कधी लागणार. ठीक आहे, बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी कमेंटमध्ये तेच विचारते, सर आमचा रिझल्ट लागणार कधी. तर फायनली भैया तुमचा रिझल्ट बार्टी, टार्टी, आरती, सारथी आणि महाज्योतीचा सर्वांचा रिझल्ट लागलेला आहे. ठीक आहे, तर तो बघायचा कसा आणि रिझल्टमध्ये काय काय गोष्टी तुमच्या इन्क्लूड आहेत, सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा राहणार आहे. तुमचा रिझल्ट बघायचा कसा, सर्व गोष्टी. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ स्टार्टिंगपासून लास्टपर्यंत नक्कीच बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल, बार्टी टार्टी या इथून पुढे जे अपडेट येतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, तर सर्वात आधी आज म्हणजेच 11 तारखेला बार्टीच्या वेबसाईटवरती एक नवीन नोटीस आलेलं होतं. ठीक आहे, सर्वात आधी आपण ते नोटीस बघू, नोटीस काय होतं. ठीक आहे, तर हे नोटीस तुम्ही बघू शकता. हे नोटीस मध्ये लिहिलेलं असं होतं की आपला जो रिझल्ट आहे, ठीक आहे, तर तो दिनांक 4/11/2025 म्हणजे 4 नोव्हेंबरला जे नोटीस तुमचं आलेलं होतं, कशाबद्दल होतं ते नॉर्मलाइज स्कोअर. तर ते तुमचं नॉर्मलायझेशन कसं झालेलं होतं त्या बेसवर त्यांनी आपला जो रिझल्ट म्हणजे तुमचं सध्या जे तुमचं नॉर्मलाइज मार्क्स आहे, म्हणजे तुमचे जे ॲन्सर क्यूवरतून तुम्ही बघितलेले होते ते रॉ मार्क्स होते आणि तुमचे आता फायनल पर्सेंटाईल नॉर्मलाइज मार्क्स आता दिसणार आहेत. तर ते बघायचे कसे या नोटीसमध्ये त्यांनी दिलेलं आहेच. नोटीसमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही तुमचं स्कोर कार्ड कसं डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला बार्टीची वेबसाईटवरती जावं लागेल आणि तिथे जाऊन ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ते मी तुम्हाला प्रोसेस सांगतोच, आणि लागलं तर याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या खाली दिलेली आहे. तिथून त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवरती पोहोचणार आहे. सर्वात आधी हे नोटीस आपल्याला समजणं जरुरीचं आहे. ठीक आहे, तर यामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे की तुमचं जे स्कोर कार्ड आहे ते 11 तारीख म्हणजे 11 नोव्हेंबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही तुमचं स्कोर कार्ड कधी पण बघू शकता. ठीक आहे, तर सध्या ते रिलीज झालेलं आहे. स्कोर कार्ड तुमचं कसं असणार आहे ते पण दाखवतोच मी तुम्हाला. आणि तसंच तुमचं यांनी तर हे सांगितलं आहे की जे तुमची अंतिम गुणवत्ता याद्या, म्हणजेच तुमचं ते फायनल जो कट ऑफ असणार आहे, म्हणजेच बार्टीसाठी पोलीस भरतीचा वेगळा कट ऑफ असणार आहे, बार्टीसाठी UPSCचा वेगळा कट ऑफ असणार आहे. तर तो कट ऑफ यांनी सांगितलेला आहे की लवकरच आम्ही तो लावणार आहे. म्हणजे 11 तारीख ते 14 तारीखपर्यंत फक्त तुम्ही तुमचा नॉर्मलाइज स्कोर म्हणजे तुमचं स्कोर कार्ड ऑफिशियली बघू शकता. ठीक आहे, तर आय थिंक तुम्हाला नोटीस तर समजली असेल सर्वात आधी. ठीक आहे, याच्यानंतर तुमचं आता तुम्हाला तुमचे मार्क्स कळतील, पर्सेंटाईल स्कोर कळणार आहे. आणि काही दिवसानंतर तुमचे जे फायनल कट ऑफ असणार आहे, पोलीस भरतीसाठी हा कट ऑफ आहे. तर आणि कोण कोण क्वालिफाय झाले त्यांची जी लिस्ट असणार आहे ती बार्टीच्या वेबसाईटवरती येणार आहे. ठीक आहे, त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब राहू द्या आणि मी जेव्हा ती येईल तेव्हा नक्कीच व्हिडिओ त्यावरती बनवणार आहे. ठीक आहे, सध्या तरी फक्त तुम्ही तुमचं स्कोर कार्ड बघू शकता. ठीक आहे, तर नोटीस तुम्हाला समजली असेलच. आता तुम्ही स्कोर कार्ड कसं बघायचं हे बघून घ्या. स्कोर कार्ड बघण्यासाठी आपण डायरेक्ट गुगलवरती बार्टी CET 2025 टाकलं, त्यानंतर असे 2 इंटरफेस येतात. कशावरती पण क्लिक केलं तर तुमच्या पुढं असा इंटरफेस ओपन होणार आहे. ठीक आहे, तर आपलं जे रिस्पेक्टेड आहे टार्टीवाले विद्यार्थी टार्टीवरती, आरतीवरती, सारथी, महाज्योती आणि आपलं जे रिस्पेक्टेड पोर्टल असणार आहे त्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे, तर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असा इंटरफेस ओपन होणार आहे. ठीक आहे, तर लॉग इन सेक्शनवरती क्लिक करायचं. लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे असं इंटरफेस ओपन होणार आहे. इथे तुम्हाला तुमचा मेल टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. कोणी जर विसरलेला असेल तर इथं फॉरगेट करून ते तुम्ही मिळवू शकता परत. ठीक आहे, तर तुम्ही ईमेल आणि पासवर्ड टाकून इथे लॉग इन करू शकता. ठीक आहे, कोणाला जर अडचण येत असेल इथपर्यंत पोहोचण्यासाठी तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच याची लिंक आहे, त्यावरती जाऊन डायरेक्ट तुम्ही इथे या स्टेजपर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे, तर ईमेल ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमच्या पुढे सीधा असं वाला पोर्टल ओपन होणार आहे. ठीक आहे, एक मिनिट. ईमेल आणि ते टाकलं त्यानंतर तुमच्या पुढे असं पोर्टल ओपन होणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये तुम्ही बघू शकता आता ह्या कॅन्डिडेटचं फक्त पोलीस भरतीची स्कीम आहे. इथं जेवढं पण तुम्ही स्कीम अप्लाय केलेल्या असतील, म्हणजेच बार्टीसाठी हा कॅन्डिडेटचा आहे आपलं हे, तर इथे तुम्ही पोलीस भरती आणि परत UPSCवाली UPSC, MPSCवाली MPSC, राज्यसेवा असं तुमचं स्कीम असणार आहे. आणि त्यापुढे तुमचा व्ह्यू स्कोर हा असा ऑप्शन येणार आहे. त्यावरती स्कोरवरती तुम्ही क्लिक केलं त्यानंतर तुमच्या पुढं असा इंटरफेस ओपन होणार आहे. हे म्हणजे तुमचं स्कोर कार्ड असणार आहे भैया फायनल. ठीक आहे, आता यामध्ये जे स्कोर असते तुमचा, ठीक आहे, पर्सेंटाईल स्कोर नॉर्मलायझेशन म्हणजे तेच नॉर्मलायझेशन स्कोर
बार्टीबद्दल सर्वात आधी आपल्या चॅनलवरती मी सांगितलेलं होतं की आपलं 100% नॉर्मलायझेशन होणार आहे. ठीक आहे, सर्वात आधी आपणच सांगितलं, कारण की तुम्ही बघू शकता तुमचे पेपरमध्ये किती अपडाऊन झालं. म्हणजे बरेचसे पेपर हार्ड आला, कोणता पेपर सोपा आला, मल्टिपल शिफ्टमध्ये तुमचा एक्झाम झाला, त्यामुळे नॉर्मलायझेशन तिथे 100% होणार होतं आणि ते 100% झालंच. ठीक आहे, तर तुमचं जे ऑप्टेन स्कोर होता, म्हणजे आधी तुमचा एन्सर क्यूवरतून स्कोर होता तो जो असेल तो, आणि नंतर तुमचा पर्सेंटाईल स्कोर. आता तुमचे जे गुणवत्ता याद्या लागणार, म्हणजे तुमचं जे कट ऑफची लिस्ट लागणार आहे, तर ते तुमचे पर्सेंटाईल स्कोरवरच्या बेसवरती लागणार आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये काय कट ऑफ कशाचा लागते, पोलीस भरतीचा काय लागते ते नंतर व्यवस्थित मी सांगणारच आहे. अजून सध्या आत्ता तरी फक्त तुम्ही तुमचं स्कोर कार्ड इथे बघू शकता. ठीक आहे, यानंतर अजून काय अपडेट आला तर नक्कीच मी व्हिडिओद्वारे तुम्हाला कळवणार आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही समजलेच असेल की तुमचा रिझल्ट कसा चेक करायचा. लागलं तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच आणि ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, आणि कट ऑफ येत्या काही दिवसात तुमचा कट ऑफ नक्कीच येणार आहे. त्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करेल असू द्या. टार्टी सर्वाबद्दल इथून पुढे येणारे अपडेट नक्कीच आपल्या चॅनलवर येतील. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओला भैया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.